विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक असे विविध उपक्रम या पतसंस्थेच्या माध्यमातून राबविले जातात। पतसंस्था ही समाजाची आहे आणि समाजाची सध्याची परिस्थिती कशी असावी आणि कशी आहे यावर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी प्रकाश टाकला। समाज हा बहुसंख्येने महाराष्ट्र भूमीमध्ये आहे। ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं तुलना या ठिकाणी समाजाची केल्या गेली आणि खरं आहे आपल्यापर्यंत फक्त हाच मेसेज आहे की कर्नाटकमध्येच आपण बहुसंख्येन आहोत, पण महाराष्ट्रामध्ये आपण अल्पसंख्याक नाही या आपल्या सर्वांचा गोड गैरसमज आहे। महाराष्ट्रात आपण अल्पसंख्याक नाहीये। आपल्यातल्या जेवढ्या 18 बगड पोट जाती आहे विरसे लिंगात वाणी असे जंगम असे काळे साळे माळे कोळी लिंगात केली कोष्टी गोवळी विविध प्रकारचे जे आपल्या पोट जाती आहे या पोट जातीतील जर सगळ्या समाजाचे कॅल्क्युलेशन जर आपण महाराष्ट्रात केलं तर आपण जवळपास 1 ते 1.5 कोटीच्या जवळपास आपण महाराष्ट्रात आहोत। आपण कमी नाही आहे, आपण अल्पसंख्याक नाही आहे, पण आपण संघटित नाही म्हणून अल्पसंख्याक आहे। आपण एकत्रित नाही म्हणून अल्पसंख्याक आहे। आणि अल्पसंख्याक आणि असंघटित असणाऱ्या समाजाचा विकास हा कधीच होत नसतो। सर्वांगीण समाजाचा विकास जर साधायचा असेल करायचा असेल त्याला सगळ्यात मोठं या ठिकाणी संघटन। आजच्याही काळात आपण अवतीभोवती आपल्या शेजारी राहणाऱ्या समाजाचा आपण आढावा घेतोय। समाज संघटित झाल्याच्या नंतर काय प्राप्त होतंय आपण अनुभव घेतला की नाही? पण ते शासकीय असेल किंवा सामाजिक असेल सर्वात दृष्टीनं समाजाचा विकास साधला जातो किंवा समाज संघटित होईल तेव्हा। माझं काय काम आहे, याचं काय काम आहे, त्यांचं काम आहे, ते पदाधिकाऱ्यांचं काम आहे किंवा पतसंस्थेचा या ठिकाणी आमसभा आहे मग ते जे सभासद आहेत त्यांचंच काम आहे किंवा जे विश्वस्त आहेत मग त्यांचंच काम आहे। हे समाजामध्ये जी मानसिकता आहे आपली की सामाजिक कार्यामध्ये आपण सहभागी न होणं त्याच्यामुळं आपला एक असंघटितपणा वाढतोय आणि समाज विखुरल्या जातो। समाजाचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक त्याचबरोबर आध्यात्मिक या चारी बाजूने विकास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी समाजातील विविध जे उपक्रम आहेत समाजाला एकत्रित